असतात तसे मंदिर आपल्या या ठिकाणी आहे आणि त्या भवानी मातेची मूर्ती पाहिल्यानंतर प्रसन्नताच वाटते त्या सोमजाई मातेची. मला ती मूर्ती पाहिल्याबरोबर आपल्या तुळजापूरच्या भवानी मातेची आठवण आली, म्हणून माझ्या तोंडातनं प्रत्येक वेळा भवानीच शब्द निघतोय. तशी ती मूळपीठ भवानीच आहे. सोमजाई याचा अर्थ असा आहे अर्धनारी नटेश्वर. सोमजाई, सोम म्हणजे शंकर आणि जाई म्हणजे पार्वती. या भगवान शंकराचं म्हणजे शिव पार्वती शिवशक्तीचं ऐक्य म्हणजे काय, तो सोमजाई हे तत्व आहे. सोमजाई म्हणजे भगवान शंकर आणि आदिमाया पार्वती या दोघांचं एकरूप होणे म्हणजे सोमजाई हे तत्व. आणि त्या सोमजाई मातेचं आपल्याकडे भव्य दिव्य मंदिर, त्या मंदिरातली मूर्ती सुद्धा एवढी मोठी आहे. मी तर म्हणेल अख्ख्या महाराष्ट्र 2-4 राज्यात फिरत असतो, पण आपल्या रायगड जिल्ह्यात तरी एवढी मोठी देवीची मूर्ती मी कुठंच बघितली नाही. आता मी जिथं जिथं जाणार महाराष्ट्रावर तिथं सांगणार, देवीची सगळ्यात मोठी मूर्ती पाहायची असेल तर पाटणूक क्षेत्राला जा, तिथं आपल्याला त्या सोमजाई मातेची भव्य मूर्ती पाहायला मिळेल. नुसती मूर्ती असून उपयोगाची नाही, त्या मूर्तीची सेवा सुद्धा तशी असली पाहिजे आणि ती छान अशी सेवा आहे. मी आल्यापासून पाहिलं, मला देवीचं दर्शन घ्यायचं होतं पण ती लाईनच बंद होईल. बरं कोण ग्रामस्थ म्हणे थांबा रे, आमच्याकडे असं आहे महाराज आले का पहिले त्यांना देवाचं दर्शन मग ग्रामस्थांना, पण कोण म्हणत पण नाही. मी म्हटलं थांब्या, आता गर्दी कमी होईल मग आपण जाऊ, गर्दी कमी होईल मग आपण जाऊ. कीर्तन चालू व्हायला आलं तरी मंदिरातली गर्दीच कमी होईना. म्हणजे असा देवीचा सोपस्कर आपण केलाय. नवचंडी याग केला, दैदिप्यमान सोहळा आहे हा. नवचंडी याग सगळ्याच गावात, देवीचं ठाण सगळ्याच गावात आहे, पण नवचंडी याग कुठल्याच गावात होत नाही. तसं तुम्ही ग्रामस्थांनी ठरवलं तर देवीचं मंदिर आहे म्हणलं 2-4 बोकडं कापली तर कुठं काय होईल, असं सुद्धा तुम्ही विचार केला असता. पण तसं नाही, तुम्ही म्हणला देवी सात्विक आहे, देवीचा कार्यक्रम सात्विकच झाला पाहिजे. नाही तर गावोगाव बरेच देवीचं मंदिर आहे, पण तिथं जत्रा करतात सगळं, आता काय बोलायचं नाही, असं सगळं चालतं. पण मी आता जिथं जिथं जाणार तिथं तिथं सांगणार, अरे देवीचा जागर करायचा असेल, देवीचा भजन करायचं असेल, देवीची उपासना पद्धती कशी करायची असेल तर हे पाटणूक गावाला जाऊन पहा, नवचंडी याग करा आणि देवीला आहुती द्या. तिला बळी चालत नाही. असा गोड सोहळा आपण सर्व ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलाय. आता तसं माझं या गावात परिचित कोणच नाही. तसं एक आमचे आहेत, आमचे गुरुबंधू असणारे आमचे मृदंगाचार्य, ज्यांचं रायगडमध्ये फार मोठं नाव आहे, असे आमचे प्रथमेश महाराज माहुणकर, हे एकटेच तसे परिचयाचे आहेत. आणि पाटणूस गावात तसं मी आलोच नव्हतो कधी, तर त्यांनी एक दिवस 2 वर्षापूर्वी भजनाला बोलवलं होतं. 2 वर्षापूर्वी त्यांच्याकडे आलो होतं, ते दरवर्षी बोलत पण वेळ मिळत नाही. पण तुमच्या सगळ्यांचा परिचय आज या ठिकाणी होतोय. या समस्त मंदिराचे ग्रामस्थ मंडळ अध्यक्षांचं नाव काय, श्री अनिकेत माहुणकर आणि त्यांना सुनील माहुणकर असं. तर सुनील माहुणकर आणि त्यांना सहकार्य करणारी सगळी पंच कमिटी, उपाध्यक्ष त्यांची मगाशी ओळख झाली माझी. अशी गोड कार्यकारिणी मंडळी आहे. गावामध्ये वारकरी असणारे आमचे आदरणीय महाराज असतील, ही गोड अशी मंडळी या ठिकाणी आहेत. राजवडे महाराज मला सांगितलं असं तर 50 माणसं आपले टेम्पो भरून सुधागडनं आणली असती. मला वाटलं टाळकरी भरपूर असते, पण असू द्या, शॉर्ट बट स्वीट थोडी आहेत पण गोड आहे. तसं काही इथं कमी नाही. मी जरी 200 टाळकरी आणलं असेल तरी तुम्ही नाही म्हणला. तर मला मागे सांगितलं 1 लाख रुपये कार्यक्रमाला कोणीतरी देणगी दिली. नाव काय त्यांचं, चिराग माहुणकर. टाळ्या हो जोरदार. काम हे सांगतोय, आमच्याकडे सुद्धा पैशावाली बरीच आहे, पण देवाचा कार्यक्रम अजिबात सोडत नाही. काय हुशार एवढी ते आमचा सप्ताह होता, पण एका देणगी मागायला गेलो, तो म्हणलं देणगी द्यावा आम्हाला. ते म्हणलं महाराज आकडा तुम्ही टाकायचा, चेकबुक मी तुमच्या ताब्यात ठेवणार, तुम्हाला पाहिजे तेवढा आकडा तुम्ही टाकायचं. मी वा अख्खा सप्ताह एकटाच उचलतो वाटतं. मग तो म्हणला महाराज पण माझी एक अट आहे. म्हटलं काय काय नाही. म्हटलं माझी एक अट अशी आहे का माझं नाव कुठं येता कामा नाही, कुठं म्हणजे कुठं माझं नाव येता कामा नाही. तो म्हणलं काय दानशूर माणूस आहे. म्हणलं पैसा सुद्धा देतो, नाव कुठे येऊ नये म्हणतं. मी म्हणावं नाव असावं, उदाहरणार्थ एखाद्याचा नाव ऐकल्यानंतर दुसऱ्याला प्रेरणा मिळते, अरे त्यांनी पैसे दिले आपले सुद्धा गेले पाहिजेत, ही प्रेरणा मिळते आणि पुढच्या पिढीला आदर्श मिळतो की आपल्या माणसाने सुद्धा कुणीतरी पूर्वजांनी या मंदिराकरता लाख रुपये दिलेत, 50,000 रुपये, 25,000 रुपये दिलेत, हा आदर्श पुढच्या पिढीला मिळतो. म्हणून नाव असावं. तर मला महाराज जमणार नाही, नाव कुठंच येता कामा नाही तर पैसे देतो. मी म्हटलं चालेल, आता अट मान्य आहे, पैसे मिळतात तर कशाला अट नाही मान्य करायची. मान्य म्हटलं. चेकबुक समोर ठेवला. मी सुद्धा म्हणलो कशाला कमीत कमी आकडा टाकायचा. तो म्हणला तुम्ही टाकाल तो, मी डायरेक्ट 5 लाखाचाच आकडा टाकला. म्हणलं अख्खा सप्ताह एकट्याच उरकून येऊ. आणि मग आकडा टाकला, चेकबुक समोर ठेवला. कशाला, तो म्हटलं महाराज मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, म्हटलं काय माझं नाव कुठेच येता कामा नाही, हे तिथं सुद्धा येणार नाही. तर बघा आता काय उपयोग मग त्या 5 लाखाचा उपयोग काय, नाव टाकलं नाही, सहीच केलं नाही तर त्या 5 असे सुद्धा आमच्याकडे. पण तुमच्याकडे एकटा माणूस मंदिराला नाही
तर कार्यक्रमाला 1,00,000 रुपये देऊ शकतो. एवढे भाग्यवान तुमच्या गावातली माणसं आहेत. अरे पैसा सुद्धा आहे आणि देण्याची इच्छा सुद्धा आहे. विठाला आणि आल्या आल्या आमच्या साळुंके महाराज, ज्ञानेश्वर महाराज साळुंके म्हणले, महाराज तिकडेच येताना मला म्हणते, महाराज काय सिस्टीम आहे आज टेन्शनच नाही, एक नंबर सिस्टीम आहे. मी म्हणलं असेल बघू म्हणलं गेल्यावरती काय ती. मग नंतर माहिती पण आमचे बामगडे महाराज सांगत आला, म्हणजे आपलंच आहे. आमचे ओमकार आमणकर, तसे आमचे अमित ठोंबरे, ही पालीची माणसं आहेत. आमच्या सुधागडमध्ये टॉप 10 मध्ये जेवढ्या सायन्स सिस्टीम आहे त्याच्यातलं हे नंबर 1 वाला आहे. असं गोड सिस्टीम आहे. त्यांनी टाळ्या होत्या जोडणारे. तुम्ही सगळी महत्वाची मंडळी गावातली बरोबर सगळं मापून तोपून घेणार. बरोबर चांगलीच माणसं इथं आणली तुम्ही, सिस्टीम सुद्धा शोधून आणली. बरोबर आमच्या सुधागडात तुम्ही गेला तर कीर्तन अशा सिस्टीम असतात सगळ्या. माझी महाराज कीर्तन असलं का 2-2.5 हजाराचा समाज असतो कीर्तनाला. कीर्तनाला किती पण गाव, आमच्या घरांची संख्या किती 40-45. आमचे मामूनकडे येतात नेहमी विचारत त्याला 40-45-35 सुद्धा घरांची गाव आहेत काही आमच्याकडे. पण कीर्तनाला 2-2.5 हजार समाज असतो. हे कुठं येतात तर आमच्याकडे असा नियम आहे, कीर्तनाला कुठला पण माणसं येऊ, येणाऱ्या टेम्पोचा गाडीचा भाडा आयोजक मंडळी देतात. तुम्ही म्हणाले बरं आहे मग. तसं म्हणलं भाडा देतात पण ते मंडळातनं जात नाहीत. जी माणसं कीर्तन ऐकायला येतात ती तशी जेवत नाही. ती आली का कोणी 100 रुपये, कोण 50 रुपये, कोण 200 रुपये देतात. त्यांचं जमलेलं पैसं त्यांनाच भाड्याला परत यायचं. उलट त्याच्यातनं 30-40 हजार रुपये आमच्याकडे शिल्लक राहतात मंडळाला. विठाला कीर्तना प्रशस्त अशी उपस्थिती असते. असो